नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे सिद्धी समर्थ एज्युकेशनच्या परिवारामध्ये. आज आपण पाहणार आहोत 9 ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त एक नंबर जबरदस्त भाषण मराठीमध्ये. चला तर मग सुरू करूया. अध्यक्ष महोदय, पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या देशभक्त मित्रांनो, सर्वांना सप्रेम नमस्कार आणि क्रांती दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. झाले बहु होतील बहु पर्या समहाच. आज 9 ऑगस्ट स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेलेला एक ऐतिहासिक आणि धगधगाटाचा दिवस म्हणजे क्रांती दिन. 9 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईच्या ऐतिहासिक गवालिया टँक मैदानावरून राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी इंग्रजी सत्तेला थेट इशारा दिला होता, भारत छोडो. त्याचवेळी गांधीजींनी संपूर्ण देशाला एकच मंत्र दिला होता, करेंगे या मरेंगे. या एका हाकेवर संपूर्ण भारत देश पेटून उठला. लहान मुलांपासून ते वयोवृद्धापर्यंत, शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी सर्वजण रस्त्यावर उतरले. इंग्रजांच्या लाठ्या, काड्या आणि गोळ्यांना न घाबरता भारतीय वीरांनी स्वातंत्र्याचा लढा पुढे नेला. महाराष्ट्रातही क्रांतिसिंह नाना पाटील, हुतात्मा शिरीष कुमार यासारख्या अगणित वीरांनी आपल्या प्राणांची बाजी लावली. अवघ्या 15 वर्षाच्या शिरीष कुमारने हातातील तिरंगा खाली न झुकवता छातीवर गोळ्या झेलल्या, पण देशप्रेमाची ज्वाला विझू दिली नाही. या अभूतपूर्व जनआंदोलनाने इंग्रजी सत्तेची पाळेमुळे हादरून टाकली आणि शेवटी 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. मित्रांनो, आज आपण ज्या स्वातंत्र्याची मोकळी हवा घेत आहोत, ते स्वातंत्र्य आपल्याला सहजासहजी मिळालेले नाही. त्यासाठी हजारो वीरांनी आपल्या रक्ताचे शुंपण केले आहे, बलिदान दिले आहे. म्हणूनच आजच्या या क्रांती दिनी या सर्व हुतात्म्यांच्या बलिदानाचा सन्मान करूया आणि आपल्या भारत देशाला प्रगती आणि समृद्धीच्या शिखरावर नेण्याचा ठाम संकल्प करूया. शेवटी एवढेच म्हणेन, दिला स्वातंत्र्याचा मंत्र ज्यांनी, केला देश आपला स्वतंत्र. दिला स्वातंत्र्याचा मंत्र ज्यांनी, केला देश आपला स्वतंत्र. अशा सर्व हुतात्म्यांना माझे कोटी कोटी प्रणाम. अशा सर्व हुतात्म्यांना माझे कोटी कोटी प्रणाम. माझे कोटी कोटी प्रणाम. जय हिंद, जय भारत. भारत माता की जय. धन्यवाद.